नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे ती एक रात्र. लेखन कोमल दगडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा त्याच मार्गावर भयंकर अपघातात 4 जण दगावले होते आणि 1 जण गंभीर जखमी होता. रात्रीच्या अंधारी काळोखात लाल दिव्याची टिम टिम करत कर्कश आवाजात ॲम्ब्युलन्सची गाडी भरधाव वेगाने धावत होती. पुढे येताच के हॉस्पिटलच्या परिसरात क्षणात भयावह वातावरण तयार झालं. हॉस्पिटलमधील स्टाफची जखमी झालेल्या रुग्णाला पाहून धांदलच उडाली, कारण जखमी झालेल्या रुग्णाची परिस्थिती फारच भयानक होती. डोक्याला प्रचंड मार लागला होता. काही ठिकाणी कोच पडलेल्या भागातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तज्ज्ञ डॉक्टर राघव यांना तातडीनं बोलावण्यात आलं. डॉक्टर राघव एक नामांकित गाजलेले डॉक्टर. अशा कितीतरी रुग्ण त्यांनी पाहिले होते आणि बरेही केले होते, पण आज आलेल्या रुग्णाची फारच भयानक परिस्थिती होती. ते पाहून तेही अस्वस्थ झाले. रुग्णाला पाहून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर उपचार त्यांनी सुरू केले. आलेल्या रुग्णाची फक्त श्वासाची धगधग सुरू होती. बाकी शरीर निपचित पडलं होतं. गंभीर दुखापतीमुळं चेहऱ्यावर आणि शरीरावर सूज आल्यामुळे रुग्णाचे भयंकर रूप दिसत होतं. डॉक्टरांना त्या रुग्णाला पाहून त्याची जगण्याची इच्छा दिसत होती, कारण तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता. डॉक्टर राघवने त्याला चेक करून काही मेडिसिन आणि सलाईन नर्सला द्यायला सांगितली आणि ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्या रुग्णाची अवस्था पाहून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. नेहमी सकारात्मक विचार करणारा राघव आज मात्र घाबरला होता. मी तुला वाचवेन असं आश्वासन ते त्याला देऊन आले होते, पण त्याची परिस्थिती खूपच नाजूक वाटत होती. सोलटलेला चेहरा, डोक्याला लागलेला मार आणि त्यातून वाहणारे रक्त, गंभीर जखमी असलेले हातपाय. राघवने अक्षरशः डोळे मिटून शांत बसला होता. दिवसभर पेशंट पाहून राघवला खूप थकवा आला होता. त्याच्या मनाने घरी जाण्याचा विचार केला. स्टाफला कळवून त्याने त्याची गाडी काढली आणि भरधाव वेगाने निघाला. मागून येणाऱ्या आवाजाचा त्याने कानोसाही घेतला नाही. पहारेकरी ओरडून सांगत होते, साहेब त्या दिशेने जाऊ नका, त्याच रस्त्याने अपघात झाला आहे. राघव त्याच्याच विचाराच्या तंद्रीत असल्याने तो तिथून निघून गेला. गाडी हेडलाईटच्या प्रकाशात चालू होती. अमावस्या असल्याने रस्ता पूर्ण गहऱ्या काळोख्याने भरला होता. सामसूम रस्त्यावर कोणीही दिसत नव्हतं. अचानक राघवचा फोन वाजला. त्याच्या बायकोचा कॉल होता. अरे किती उशीर, वाट बघते तुझी मी. किती उशीर झालाय बघितलंस का? त्यात अमावस्याची रात्र, लवकर तरी निघायचं ना राघव. हा येतोय, रस्त्यातच आहे, घरी आल्यावर बोलू. कॉल कट करून राघव गाडी चालवू लागला. समोर अंधारात पुसटची आकृती दिसत होती. एवढ्या अंधारात कोण आहे हा? राघव मनाशी बोलू लागला. तेवढ्यात काचेवर कोणीतरी धाडकन थाप टाकली. राघवने पुढे पाहिले तर त्याची वाचाच बसली, कारण
तोच तो रुग्ण ज्याच्यावर राघवने उपचार केले होते. खोल गेलेले डोळे, पांढरा पडलेला चेहरा सोलाटून त्यावर गळणारे मांस, डोक्यातून वाहणारं रक्त पाहून क्षणात राघवने डोळेच झाकले. डोळे उघडून पाहतो तर काय, ते दृश्य नाहीसं झालं होतं. राघव डोळे चोळत म्हणाला, मला हे काय होतंय नक्की? घाम रुमालाने पुसत राघवने गाडी सुरू केली. तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन आला. डॉक्टर, आत्ता आलेला रुग्ण दगावला. राघवला धक्क्यावर धक्के बसत होते. त्याला पहिल्यांदाच अंधाराची भीती वाटू लागली होती. गाडी भरधाव वेगाने सुरू होती. थंडगार वारा वाहत होता. पानांची सळसळ सुरू होती. थोडासाही आवाज राघवच्या मनाचा थरकाप उडवत होता. इतक्यात पुन्हा एकदा पुढे कोणीतरी माणूस दोन्ही हात हलवत गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्या रात्री कोण आहे हा आणि इथं काय करतोय? राघवला मनाशीच प्रश्न पडला. राघवने गाडी थांबवली. मला पुढील गावात सोडाल का? तो माणूस म्हणाला. एवढ्या रात्री कशाला जायचंय तुम्हाला तिकडं? 12 वाजून गेलेत, राघव म्हणाला. गावात मैत झालंय, त्यामुळे जायचंय अर्जंट. राघवचं लक्ष आरशात गेलं तर तो माणूस दिसतच नव्हता. राघवचं ते पाहून राघव थरथर कापू लागला. त्याला थंडीतही घाम फुटला होता. घाबरून पटकन तो गाडीचं दार लावायला गेला तर त्याचं लक्ष त्या माणसाच्या पायाकडे गेलं. त्याचे पाय उलटे होते. दार बंद करून गाडी सुसाट रस्त्यावर घेतली. मागे तो माणूस जोरजोरात ओरडत होता, आता वाचलास, पण तुझं मरण पक्का आहे, ध्यानात ठेव. त्याचं जोराचं हसणं पाहून राघवने आरशातून मागे पाहिलं तर तो माणूस त्याच्या अक्राळ विक्राळ रूपात बाहेर आला होता. राघवचं तर हृदय बंद पडतंय की काय असं त्याला वाटत होतं. इतका भीतीने त्याचा थरकाप उडाला होता. आज झालेला अपघात याच रस्त्यावर झाल्याचं राघवच्या लक्षात आलं. तेवढ्यात राघवचं समोर लक्ष गेलं. थोड्याच अंतरावर 4 जण मयत नेत होते, परंतु तिरडीवर कोणीच दिसत नव्हतं. एक जण त्या सगळ्यांच्या पुढे दिसत होता आणि तो माणूस हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला रुग्ण होता. तेवढ्यात त्याने राघवलाही गाडीतून बाहेर ओढले आणि त्या तिरडीवर झोपवले. राघवला काहीच कळेना. हे काय चाललंय? मला कोण नेत आहेत? राघवने बाजूला पाहिले तर त्याच्या गाडीत त्याचा देह रक्तबंबाळ होऊन निपचित पडला होता. आता समजलं का तुला प्रेत कोणाचं नेणार आहे ते? या रस्त्याने जो जातो तो घरी कधीही जीवन जात नाही. तुझ्या देहाने तर तुला कधीच सोडून दिलंय. या गोष्टीला आता बरेच दिवस झालेत. आज पुन्हा एक गाडी भरधाव वेगाने जात होती. 6 जण त्यावर लक्ष ठेवून होते. त्या 6 जणांमध्ये राघवही त्याच्या भक्ष्याची आतुरतेने वाट बघत होता.